welcome back to my channel Science Katta. Myself Gauri Shirsad. Today I am going to teach you some basic concept of the atomic structure. As we have seen in our previous video the structure of the atom. आपण ॲटमचं स्ट्रक्चर बघितलंय. नाव वी आर गोइंग टू सी दी सम टर्म्स ऑफ दी ॲटम. आता या टर्म्स का आपण माहिती करून घेतलं पाहिजे, कारण की जे काही मॉलिक्युलर फॉर्म्युले असतात ते याच्यावरतीच आधारित असतात. सो लेट्स सी द फर्स्ट वन. इट इज व्हॉट? atomic number. Now what is the atomic number? The number of protons which are present into that particular atom, it is called as the atomic number. Atomic number म्हणजे काय? प्रोटॉन्स जेवढे प्रेझेंट असतात तो नंबर इज इक्वल टू atomic number आपण लिहू शकतो. ठीक आहे. सेकंड वन व्हॉट? atomic mass number. सेकंड जो आपला पॉइंट आहे त्याला म्हणतात atomic mass number. Atomic mass number is equal to what? The number of protons and the neutrons present into that particular atom. म्हणजे जेवढे काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात, number of proton and neutron is equal to the atomic mass number. There will be maybe some variation into that atomic mass number. Atomic mass number मध्ये व्हेरिएशन सुद्धा येऊ शकतात, पण शक्यतो जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात तेवढाच त्याचा काय असतो? ॲटॉमिक मास असतो. त्यानंतर वी आर गोइंग टू सी दी हाऊ वी आर रायटिंग दी मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके, द फर्स्ट वन वी हॅव सीन द ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय दी झेड. झेडने डिनोट केला जातो. देन ॲटॉमिक नंबर मास नंबर इट इज डिनोटेड बाय दी A. And how we are writing the molecular formula? In this way, symbol here and here A for what? Atomic mass number and Z for the atomic number. For example, we are writing what? C for carbon. Okay, so the number of the atomic number of the carbon is what? 6, and the atomic mass number means what? 6 plus 6, it will be 12. So in this way we are writing the molecular formula. Now see, now the fourth one term is what? Electronic configuration. Electronic configuration. See, what is the electronic configuration? Electronic configuration means what? We have to write the number of electrons. म्हणजे जे काही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात तर ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कोणत्या कोणत्या शेलमध्ये किती किती प्रेझेंट आहे हे आपल्याला लिहायचं असते. फॉर एक्झाम्पल हिअर ॲटॉमिक नंबर इज व्हॉट? 6. इट मीन्स व्हॉट? 6 इलेक्ट्रॉन विल बी प्रेझेंट इन टू दी कार्बन. आता बघा, इन अ फर्स्ट शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2G. एल शेलची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉनची. 1 इलेक्ट्रॉन इथे, 1 इलेक्ट्रॉन इथे. तरी पण आपल्याकडे किती राहिले? 4 इलेक्ट्रॉन राहिले. आणि मग दुसरा जो शेल आहे याची कॅपॅसिटी किती? 8ची. पण आपल्याकडे किती? 4च इलेक्ट्रॉन आहे. मग आपण 4 काय केले? असे ठेवून दिले. ठीक आहे. मग आता हेच राईट करताना कसं करता? 2 and 4. आणखी एक एक्झाम्पल बघूया. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. 17 मध्ये फर्स्ट शेलमध्ये किती जातील? 2. सेकंड सेलमध्ये कॅपॅसिटी कितीची? 8ची. दुसऱ्यामध्ये राहतील 8. 2 plus 8 किती होता? 10 होता. रिमेनिंग 7 किती कुठे जातील? थर्ड नंबरच्या सेलमध्ये. तर या टर्मला म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ह्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. So guys, in this way our atomic structure it get described by the simple formula. अशा पद्धतीने atomic structure हे describe केलं जातं. And if you having any queries and difficulties about science, you can ask me the questions. If you like this video, please do like, subscribe and share with your friends. Thank you so much.